वक्फ बोर्ड विधेयक संसदेत सादर। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलं विधेयक। विरोधकांच्या गदारोळात कामकाज सुरू। कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचं रेकॉर्ड तपासा। चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की किंमत मोजावी लागते, तर चुकीचं वागणाऱ्यांना मी काही वाचवणार नाही। अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। आई बापाच्या आणि चुलत्याच्या कृपेनं बरं चांगलं चाललंय आमचं। जाहीर सभेत बोलताना अजित पवारांचं कार्यकर्त्यांना संबोधन, सूचक विधान। वित्त विभागाच्याही फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फाईल्सबाबत समान अधिकार देत मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा। बीडमध्ये विना अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची अजित पवारांसमोर घोषणाबाजी। संतप्त शिक्षकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवला। त्र्यंबकेश्वरमध्ये चारा विकणाऱ्या महिलेकडून भाविकांची भर दिवसा लूट। एका जुडीऐवजी 20 जुड्या दिल्या जातात आणि पर्यटकांकडून 200 रुपये वसूल केले जातात। दादागिरी करत लूट केल्याचा प्रकार। बातमीनंतर पोलिसांचं कारवाईचं आश्वासन। पुणे शहरात पुन्हा कोयता गँगची दहशत। येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक घरांवर कोयत्यानं वार। परिसरात भीती। चिपळूण गुहागर महामार्गाजवळ बेकायदा उत्खनन। महसूल खात्याचं मात्र सपशेल दुर्लक्ष। नागरिकांमध्ये संताप। आणि माओवाद्यांकडून युद्धबंदीचं आवाहन, तर सरकारसोबत चर्चा करण्यासही तयार। सुरक्षा दलांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमक कारवायांमुळे परिपत्रक जारी।